इकडे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती शिवसेनेकडून मिसळ पार्टीचं आयोजन करण्यात आलं। आई बाबा होण्याचे स्वप्न अजून पूर्ण झाले नाहीत का? आई बाबा होण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करा अपोलो फर्टिलिटीद्वारे। मोफत सल्ल्यांसाठी कॉल करा 9953959370। यामध्ये पालकमंत्री दादा भुसे यांनी देखील सहभाग नोंदवला होता। लोकसभा निवडणुकीमधील चुका टाळून शिवसैनिक कामाला लागतायत। लोकसभा निवडणुकीप्रमाणे विरोधक आता सुद्धा आपला नॅरेटिव्ह सेट करतायत असं भुसे यांनी म्हटलेलं आहे। महायुतीमध्ये कोणती जागा लढवणार आहे हे तिन्ही पक्ष एकत्र ठरवतील असं सुद्धा दादा भुसे यांनी म्हटलेलं आहे। त्यांच्याशी संवाद साधलाय मुकुल कुलकर्णी यांनी। दादा, मिसळ पार्टी आहे, सगळी सरमिसळ होते का? आज नाशिक महानगर शिवसेनेच्या माध्यमातून मिसळ पार्टीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आपण बघितलं की ज्येष्ठ नेते गुलाब साहेबांच्यापासून विजय आप्पा करंजकरांच्यापासून सर्व पदाधिकारी महानगर प्रमुख आहेत, सहसंपर्क प्रमुख आहेत, महिला आघाडी, युवा सेना, संलग्न ज्या काही संघटना आहेत ते सर्व पदाधिकारी आज या निमित्ताने एकत्रित आम्ही आलेलो आहोत। नाशिकच्या विकासाच्या संदर्भामध्ये या ठिकाणी चर्चा संपन्न झाली। येणाऱ्या काळामध्ये आपल्या पक्षाची घोडदौड अतिशय मजबूतीने झाली पाहिजे, त्या दृष्टिकोनातून सरकारच्या ज्या काही योजना आहेत त्या योजना तळागाळाच्या लाभार्थ्यापर्यंत पोहोचवण्याचाही निश्चय आज सर्व पदाधिकाऱ्यांनी केलेला आहे। पक्षामध्ये अनेक जण इच्छुक आहेत विधानसभा निवडणुका लढवण्यासाठी, त्या जागा सध्या भाजपकडे आहेत। अशा ठिकाणी आपण काय करणार? कोणती जागा कोणत्या पक्षाला सुटेल, शेवटी आमचं उद्दिष्ट आहे की विधानसभेवर महायुतीचा भगवा फडकला पाहिजे आणि म्हणून या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, अजितदादा पवार साहेब हे वरिष्ठ नेते निर्णय करतील। ठाकरे गटाने देखील मिसळ पार्टीचं आयोजन केलेलं आहे। जशी इथे पार्टी चालू आहे तशी तिकडे देखील पार्टी सुरू आहे। शिवसेनेचे महानगर प्रमुख बंटी तिदमे यांनी मागच्या आठवड्यापासून या संदर्भातलं नियोजन केलेलं होतं आणि जाहीरपणे कानाकोपऱ्यात नाही आणि कदाचित या मिसळ पार्टीचा धसका त्यांनी घेतला असेल म्हणून त्याने पण केला असेल। अर्थात लोकशाहीमध्ये या गोष्टी चालणार आहेत। काही दिवसामध्ये निवडणुकीच्या रणधुमाळीला खऱ्या अर्थानं सुरुवात होणार आहे, त्यानंतरच कळणार आहे कोणाची मिसळ जास्त तिखट होती। कॅमेरामॅन मयूर बारगेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।